कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मैत्री हे नातं माझ्या आयुष्यात कधी आलंच नाही। मुली मैत्रिणी होत्या, पण त्या कधीतरी भेटायच्या, कधीतरी बोलायच्या। खरं तर ती मैत्री नव्हती, तो फक्त सहवास होता। आणि तुम्हाला सांगू, शाळेत असताना मुलं मला डबल बॅटरी म्हणून चिडवायचे। सगळे माझी चेष्टा करायचे। कोणी माझ्याकडे बघायचं पण नाही, कोणी बोलायचं पण नाही। मी मात्र मान खाली घालून बसायचं। मागच्या बाकावर किंवा शेजारी बसणारी पण कोणी मैत्रीण नव्हती। ते फक्त बोलण्यापुरते आणि गाण्यापुरते। गाणं? नाही ते बरं जाऊ दे। तुला एक सांगू का, तू खूप स्पेशल आहेस आणि मला खात्री आहे सारंग तुझा पहिला आणि घट्ट मित्र बनेल। सावली, सारंग आज उशिरा येणार आहे, तोपर्यंत सगळे झोपलेले असतील। मला आजच विचारू शकतेस। आज प्रयत्न करते। ऑल द बेस्ट। सारंग सरांना विचारू का? तसंही मी आता सगळं विठ्ठलावर सोडून दिलंय। निदान मैत्री तरी करू शकतो ना, पण यांना कसं विचारायचं? बापरे, इकडेच येत आहेत हे। झोपली नाहीस? सारंग सर, तुम्ही जेवणार नाही आहात? नाही, उशीर खूप झाला, राहू दे आता। अहो, न जेवता झोपलेलं चांगलं नसतं। आतड्याला आतडं चिकटतात। या गोष्टीवर विश्वास आहे तुझा? हो, म्हणजे असं बोलल्याने जर समोरचा जेवणार असेल तर विश्वास ठेवायला काय हरकत आहे? विचार चांगला आहे, शेवटी हे तू महत्वाचा। चल, वाढ थोडं जेवायला। तीनच चपात्या आहेत, पीठ मळायला हवं। सावली, अजून चपात्या नको हा, मी एखादी खाईन बस। अरे देवा, सारंग सरांना माझ्या मनातलं ऐकू येत आहे की काय? हेच चालू होतं ना तुझ्या मनात? आता पाण्याचा ग्लास द्यायला सांगतील बहुतेक। जरा पाणी दे ना मला। तोच ग्लास दे, मी वापरलाय तो। तरी परत मी जेवले की नाही हे विचारलं नाही। जेवलीस का तू? सारंग सर, तुम्हाला माझ्या मनातलं ऐकू जात आहे का? बस इथे, जेव माझ्यासोबत बस। कोणी बघितलं तर अवघड होईल। कोणी नाही बघणार, आणि कोणी बघितलं तर मी समजवेन त्यांना। बस सावली, बस। द्या मी। बर। ही खरंच मैत्रीची सुरुवात आहे का? सारंग सरांना माझ्या मनातलं कळतंय। सावली, याआधी तू कोणाशी मैत्री वगैरे केली आहेस का? तुझा असा कोणी मित्र होता किंवा आहे? बापरे, बापरे नाव होतं त्याचं? नाही नाही, हं? तुम्ही जेवा।
तुम्ही जेवा आधी. सावली, मनात काही विचार करू नकोस. त्यांना सगळं ऐकू जातंय. एकदम गप्प बस. असं मनातल्या मनातच बोलत राहणारच का? तू माझ्याशी बोलणारच? मी नंतर जेवते, तुम्ही जेवा. मी आलेच. काय सुरू आहे तुमचं? वहिनी, आम्ही प्रेमात आहोत. काही वहिनी, अख्खं जग प्रेमात पडणार आहे. हा, प्रेमाचा राष्ट्रीय सण येतोय वहिनी. प्रेमाचा आठवडा. हा. हे नाव आहे का त्या सणाचं? वहिनी, तुला काहीच समजत नाही का? हा, सोमराव, हा विद्यार्थीना ड आहे, याला शिकवावं लागणार आहे. वहिनी, व्हॅलेंटाईन्स डे येतोय. पण आपल्या माणसाला काहीच समजत नाही रे. हरकत नाही, आपण आहोत ना, आपण समजू. तर वहिनी, व्हॅलेंटाईन्स डे म्हणजे प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. आपल्या प्रिय व्यक्तीवर आपलं किती प्रेम आहे ते दाखवून देण्याचा दिवस. म्हणजे आपल्या आयुष्यातलं प्रेम, जे आपण लपवून ठेवलेलं असतं. म्हणजे तेच उघडकडपणे दाखवण्याचा दिवस. पण त्यासाठी आपल्याला एक एक पायरी क्रॉस करावी लागते. रोज एक नवीन पायरी. आणि त्यातली पहिली पायरी आहे रोज डे. अशा पद्धतीने आपल्या प्रिय व्यक्तीला एक छान लाल गुलाब द्यायचा असतो. त्याच्यानंतर प्रपोज डे. आय लव्ह यू राणी असं म्हणून प्रपोज करायचं असतं. मग येतो चॉकलेट डे. असं छानसं चॉकलेट द्यायचं. त्यानंतर येतो टेडी डे. मग येतो प्रॉमिस डे. सोहमराव, उचलल्यापासून खाली उतरेपर्यंत मी तुमच्या सोबत राहीन. म्हणजे त्या कोपऱ्यापासून या कोपऱ्यापर्यंत आयुष्यभर राहील. त्यानंतर येतो हग डे. आणि मग येतो किस डे. काय करताय? आणि ह्या सगळ्याचं काय करायचंय? काय करायचं म्हणजे सारंग दादाला प्रपोज करायचा. कोण, मी? हो. नाही नाही, मला नाही जमणार ते. मग कोण करणार प्रपोज? आम्ही करायचा प्रपोज? तुम्ही करायचा? अरे बबलू, अजून त्यांची फ्रेंडशिप झालेली नाहीये. ती प्रपोज कसं करेल? हा, वहिनी, तुम्ही आहे ना येल्लो फुल देऊन आहे ना फ्रेंडशिप करा. हा, लाल गुलाब देऊच नका आधी. आणि तुम्ही तुमच्या आयुष्याच्या पुढच्या चॅप्टरची सुरुवात करा. चालेल. मी एक काम करते, मी हे सगळं सारंग सरांना सांगते. हा, व्हेरी गुड. सॉरी 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 तुला माफी मागायची ना, तर तुला मदत करायला म्हणून मी इकडे आलो. वहिनी, तुम्हाला मी जे काही सांगितलं ना, विसरू जा. मी आणि सोम आलोच नाही इकडे. आलोच नाही. येतो. वहिनी, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.